कधी विचार केलाय का भारतातला पहिला चित्रपट कधी बनला? हा, राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला मूकचित्रपट शनिवार दिनांक 3 मे 1913 रोजी मुंबई येथील कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आणि तिथून सुरुवात झाली आपल्या मनोरंजन क्षेत्राची. धुंडीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांनी याची सुरुवात केली. आज 112 वर्ष पूर्ण होऊन हे मनोरंजन क्षेत्र अधिक उंचीवर जातं. आज नवनवीन अभिनेते, लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ या क्षेत्रात कामं करतात. हे क्षेत्र त्यांच्या उदरनिर्वाहाचं मुख्य साधन आहे. हीच दूरदृष्टी त्यावेळेस दादासाहेबांनी ओळखली आणि विरोध करणाऱ्या कोणालाच न जुमानता असंख्य अडचणीवर मात करत पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली आणि चित्रनगरीची दारं सगळ्यांसाठी खुली केली. त्यांनी रुजवलेल्या बीजाचं रूपांतर आज वटवृक्षात झालंय आणि त्याचा आसरा आज सगळ्या नवीन होतकरू कलाकारांना मिळतोय. हे विश्वासाने आज या क्षेत्राकडे त्यांचं भविष्य म्हणून बघतात. दादासाहेब फाळक्यांच्या विचारांना आणि त्यांच्या दूरदृष्टीला मानाचा मुजरा.